चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। विनंती असेल मॅचला सुरुवात करायची। आजच्या दिवसातील शेवटची मॅच चला मॅचला सुरुवात करायची। सलामीची जोडी 4 ओव्हरची मॅच आहे। खडेगोळवली आणि आशाळे यांच्यामधील मॅच आपल्याला या ठिकाणी आता पाहायला मिळते। सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे। आजच्या दिवसातील एक महत्त्वाचा सामना म्हणजेच सेमीफायनलचा सामना। व्यावसायिक गटातून याच मैदानात पुन्हा एकदा सेमीफायनल दाखल झाले, कारण जोविलिकल करंडक हा जिंकला होता सिल्वर स्टारने आणि आणखी एका स्पर्धेत त्याच मैदानात सेमीफायनलला व्यावसायिक गटातून सिल्वर स्टार दाखल झाली आहे। आणि त्यांच्या समोर जर पाहिलं तर खडेगोळवली आणि आशाळे हे दोन संघ एकत्रित, दोन गाव एकत्रित फॉर्मॅट मधून खेळताना पाहायला मिळत आहेत। माझ्या मते सुहास पवार आयकॉनच्या स्वरूपात खेळत आहेत। कोण कोण आयकॉन आहे? सुहास आणि आयुब। आणि सलामीची जोडी तर मैदानात दाखल झाली आहे। फरदीन काझी, पवन केने, काय धुमाकूळ घातला पवन केनेने या ठिकाणी। आणि या महत्त्वाच्या मॅच मध्ये काय करतायत पाहायचंय। बॉलिंग साठी येत आहेत समीर, येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी। पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी ते करतील। समीरच्या हातात चेंडू सोपवण्यात आलाय। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फरदीन काझी, पवन केने ही जोडी आजच्या दिवसातील शेवटची मॅच, सेमीफायनलची मॅच। जो जिंकणार आहे फायनलला दाखल होईल। आणि या सेमीफायनलच्या मॅचचा पहिला बॉल समीर, पहिला बॉल ऑप्स्टमच्या बाहेर। फरदीन काझी खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु बॉल जर पाहिलं तर यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल। निर्धाव चेंडूने मात्र या ठिकाणी सुरुवात होते। या वर्षी ग्रामीण गटातून पोहोचलेल्या टीम सुद्धा खूप चांगले खेळलेल्या आहेत। मग भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी घ्या, त्याचबरोबर जर पाहिलं तर सापळीची टुर्नामेंट घ्या, घोडबंदर धमाका घ्या। यावेळेला ऑप्स्टमच्या बाहेर बॉल आणि तो बॉल मात्र पॉइंट थर्डमॅनच्या क्षेत्रात फरदीन काझी सीमारेषेच्या पार पाठवत आहे 4 धावांसाठी। चौकार मात्र येतोय फरदीन यांच्या बॅट मधून। पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल। आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय। हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल। फरदीन काझी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत आणि जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्या टीमला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेत आहेत।
10 धावांवर हा धावफलक पाहायला मिळतोय. आणखीन एक स्ट्रोक जो मात्र कव्हरच्या दिशेने खेळलाय. वेगात बॉल आलाय, तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तर घेतली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. धो पाऊस कोसळतोय आणि तिकडे जर पाहिलं तर 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धाव मात्र त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव तिकडे मिळेल आणि धावसंख्या जर पाहिली तर पहिलं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 13 झाली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. भारतीय संघासाठी मात्र एक चांगली गोष्ट ऑलिम्पिक मधून पुन्हा एकदा आलेली आहे. आर्चरी टीम मिक्स मधील सेमीफायनलला दाखल झालेली आणि 7 वाजता सेमीफायनलची मॅच असेल. आर्चरी एक धाव मात्र तिकडे घेतली गेली आहे. धावफलक जर पाहिलं तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावा धावफलकावर आहे आणि पहिली ओव्हर संपलेली आहे. आजचा दिवस या स्पर्धेचा महत्त्वाचा राहिला. आजच्या दिवसात या स्पर्धेला मात्र खूप चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. tenniscricket.in ग्रामीणवर 1,80,000 प्रेक्षकांनी आज ही स्पर्धा पाहिली. नगरसेवक चषक कौतुक करावं लागेल, आयोजकांचं कौतुक करावं लागेल. लाईव्ह कव्हरेज केलंय गौरव सावंत आणि त्यांच्या टीमचं सुद्धा. आणि नगरसेवक चषक रमेशजी जनार्दन सोळसे साहेब कार्यतत्पर नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून देखील चांगली या परिसराची सेवा केली जाते. आणि ही स्पर्धा सुद्धा लाख मोलाची. करण धुळे आयोजनातील महत्त्वाचं सदस्य देखील आहेत. यावेळेला वेगवान परंतु थोडासा उसळता चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. आणि गोलंदाजीसाठी प्रदीप पंडित ज्यांनी नुकतीच जर पाहिले तर नगरसेवक चषक मध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतला होता शिरवणेला. बरोबर ना? प्रदीप पंडितच आहेत ना? यस, प्रदीप पंडित. आई बॉल बॅटच्या पट्ट्यात आहे, काही येत नाहीये. जाईल यष्टी रक्षकांच्या दिशेने. 4 ओव्हरची मॅच आहे आणि या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धावा बनवल्या जातात ते आपल्याला पाहायचंय. मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतोय. आज ऊन पावसाचा खेळ राहिला म्हणजे पाऊस मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला आणि ऊन सुद्धा पाहायला मिळालं. आणि मॅचेस सुद्धा काय झाल्यात. 97 धावांचा पाठलाग सुद्धा आज आपण पाहिला. आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या 6ही मॅच मध्ये धावसंख्येचा पाठलाग झाला. ह्या मॅच मध्ये काय होणार ते पाहायचंय. ही मॅच वेगळी आहे. आणि इकडे जर पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळलाय. जबरदस्त हिट या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. पवन केनेच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला यावेळेला षटकार. आणि धावसंख्या 20 वर जाते. ओव्हर नंबर 2. पहिले 2 बॉल डॉट आल्यानंतर जर पाहिलं तर इकडे पवनच्या बॅट मधून एक मोठा स्ट्रोक आला. धावसंख्येला 20 वर पाठवलं. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल पात्र पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. फरदीन काझी, पवन केने 2 युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एक मुंबईचे आहेत, एक गोरसाई भिवंडीचे आहेत. आणि त्यांच्याकडून चांगली कामगिरी केली जाते. परंतु प्रतिस्पर्धी खडे गोळवली आशाले हा संघ देखील चांगली कामगिरी करतोय. गावनिहाय गटातून जरी पुढे दाखल झाला असेल तरी देखील चांगली कामगिरी त्यांच्याकडून केली जाते. आयुब शेख आणि सुहास पवार आयकॉन म्हणून खेळतायत. यावेळेला हो वेगळाच खेळला हा फटका. अशा प्रकारचा फटका सोपा नाहीये आणि सीमारेषेच्या पलीकडे पाठवला जातोय. हरदीन फरदीन याच करता म्हटलं जातं. आणि त्यांच्या बॅट मधून एक जबरदस्त स्ट्रोक आलाय. दो कोसळणाऱ्या पावसात अशा प्रकारचा फटका फरदीन मन जिंकतायत या मॅच मध्ये. स्ट्रोक जर पाहिलं तर या मोठ्या फटक्याने धावसंख्या 27 वर पोहोचली आहे. 27. प्रदीप पंडित पुन्हा एकदा यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर आले. प्रदीप फरदीनलाही थोडंसं खेचलं ऑफस्टंपच्या बाहेर.
बॉल पाठवला यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि ओव्हर जर पाहिलं तर 2 संपलेली आहे आणि धाव संख्या झाली ती 27 धावा धाव फलकावर आहेत. गोलंदाजीमध्ये बदल केला. यावेळेला समोरच्या दिशेने बॉल असले प्लीज. अजय कडू आलेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी अजय कडू या ठिकाणी. पुन्हा एकदा धो कोसळतोय. म्हणजे पाऊस जास्त वेळ नाही पडलाय परंतु जेवढ्या वेळा पडलाय अगदी धो कोसळलाय. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर अजय आलेत 28 धावा धाव फलकावर. या वेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळलाय फाईन लेगला. जणू काही पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करतोय आणि टेनिस बॉलची स्पर्धा सुरू आहे अशा प्रकारचा स्ट्रोक इकडे खेळला फरदीन काझी ने. रात हो या दिन जिसकी बल्लेबाजी होती है बेहतरीन नाम उसका मुंबई का फरदीन. एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी फरदीनच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला आणि फाईन लेगला खेळलाय. आणखीन एक फटका त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये परंतु एवढ्या पावसामध्ये खेळपट्टीवर पाणी असताना पाऊस कोसळत असताना एवढंही सोपं नाहीये. आणि स्कोर जर पाहिला तर इकडे 34 वर थांबलाय. तिसरी ओव्हर सुरू आहे. अजय प्रयत्न करतायत. 2 गाव एक संघातून आशाळे आणि खडेगोळवली याही संघाने चांगली कामगिरी केली आहे. आज जोडीला जर पाहिलं तर सुहास देखील आहेत. यावेळेला जास्त उसळी घेतली बॉलने. बॉल पाठीमागे जाईल. धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि या 2 धावांनीची धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 36 धावा धाव फलकावर. यस वाईट प्लस 1 धाव मिळणार आहेत. या 36 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील जर पाहिलं तर एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला आहे. शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातील. 4 षटकांची असणारी लढत आहे. यावेळेला मात्र बॅटच्या पट्ट्यात काही बॉल आलेला नाहीये. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. धावसंख्या जर पाहिली तर 36 आहे. ओहो आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय परंतु धावा नाही रोखू शकत आहेत. बॉल पाठीमागे गेला आणि इकडे जर पाहिलं तर हातातून बॉल नक्कीच बाजूला गेलाय आणि लगेच दुसरी धाव देखील पवनचा कॉल होता. फरदीनने होकार दिला आणि बाईच्या स्वरूपातील या 2 धावा इकडे मिळत आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 38 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 3 सलामीची जोडी चांगलीच बहरली आहे आज या दोन्ही फलंदाजांनी. म्हणजे पवनने चांगली कामगिरी केली म्हणजे सांघिक कामगिरी झाली. विवेक शेलारने चांगली कामगिरी केली या टीमसाठी. गोलंदाज आर्यनने देखील चांगली कामगिरी केली. विनीत माळेने चांगली कामगिरी केली आणि यावेळेला फटका तर खेळलाय. या खेळाडूकडे थोडंसं वेगळंच टॅलेंट आहे. नाव पवन केने. लांबच लांबवर मारलाय षटकार आणि धावसंख्या 44 वर पोहोचली आहे. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी संपलेली आहे आणि धावसंख्या 44. पवन केने की पॉवर केने कारण पॉवर थोडीशी जास्त असते त्यांच्या फटक्यांमध्ये. आणि शेवटच्या षटकासाठी पाहूयात गोलंदाजीसाठी सुहास पवार येणार की अय्यूब. यस अय्यूबला आमंत्रित करण्यात आलंय. शेवटच्या षटकात त्याचा आयकॉन म्हणून इकडे खेळताना पाहायला मिळतात अय्यूब आणि सुहास. आणि 44 तास झाले 3 ओव्हरमध्ये. 1 ओव्हर बाकी आहे परंतु आज आपण 2 ओव्हरमध्ये 52 धावा देखील पाठलाग होताना पाहिलं. आजच्या दिवसात जर पाहिलं तर आपण तब्बल 97 धावांचा पाठलाग होत असताना 5 ओव्हरमध्ये 100 सुद्धा होताना पाहिलं. पाठलाग करत असताना
अय्यूबचा हा बॉल, पहिलाच बॉल अय्यूबचा ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईट बॉल. धाव संख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहिला मिळते. यावेळेला आणि इकडे जर पाहिलं तर धावा येताना पाहिला मिळतात. धावांचा ओघ काही थांबत नाहीये आणि या चौकाराणीशी जर पाहिलं तर धाव 4 धावांनी पुढे जात असताना पाहिला मिळते. 50 धावा धावफलकावर पूर्ण होताना पाहिला मिळत आहेत. अर्धशतक सिल्वर स्टार टीमचं, परंतु यावेळेला हवाई हल्ला फरदीन काझी यांचा, परंतु पाहूया क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि यस आता 50 झाले, आता 51 झाले. ती शेवटची ओव्हर आहे आणि धावा बनवण्याचा प्रयत्न अय्यूब शेख. दुसऱ्या डावात देखील धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवते आशाळे आणि खडे गोळवली, कारण रोहित भालेराव किडनीला आपण पाहणार आहोत या टीम मध्ये. सुहास पवारला, अय्यूबला बॅटिंग लाईनअप आहे आणि या मैदानाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की किती धावा कमी पडतील इकडे. यावेळेला बॅकफुटला गेले, अप्पर कट करतायत, थर्ड मॅनला बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे फरदीन येतोय चौकार. पॉवर प्ले असताना सुद्धा फरदीन, पॉवर प्ले नसताना सुद्धा फरदीन, पाऊस असतानाही फरदीन, पाऊस नसतानाही फरदीन, रबर बॉलवरही फरदीन आणि टेनिस बॉलवर देखील फरदीन. यावेळेला एका हातानेच खेळलाय हा स्ट्रोक आणि पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. फरदीन काझी यांच्या बॅटमधून आणखी एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी आलाय आणि स्कोर जर पाहिला तर 59 धावा. 39 धावांवर खेळतायत फरदीन काझी. पाहूया अय्यूब, यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय खरा, परंतु एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कॉल तर दिलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पाण्यामधून बॉलचा वेग मंदावला, तोपर्यंत फरदीन पोहोचलेले आहेत. 61 वरील धावसंख्या पोहोचली आहे. सलामीची जोडी चांगलीच जमली. फरदीन काझी, पवन केने 41 धावांवर बॅटिंग करतायत फरदीन काझी आणि या पाहूया किती धावांचं एकंदरीत, कारण समोरचा संघ सुद्धा तेवढ्याच चांगला आहे, कारण क्षमता आहे त्यांच्याकडे. फरदीन खेळतात 41 धावांवर. या मॅच मध्ये जर पाहिलं तर फरदीनने 3 6 खेळले आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर 4 चौकार देखील मारलेले आहेत. या वेळेला देखील एक वेगवान स्ट्रोक खेळलाय, समोरच्या दिशेने जातोय, बॉल थोडासा बाजूला जाईल आणि तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा कॉल दिला खरा, परंतु पवन केने रनआउट होतील आणि स्कोर जर पाहिला तर झालाय एकंदरीत 62 झालाय आणि विजयासाठी 63 धावांची आवश्यकता. 4 ओव्हर मध्ये सिल्वर स्टार भिवंडी विरुद्ध खडे गोळवली आशाळे या टीमला ग्रामीण गटातून पुढे गेलेला संघ, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे आणि त्यांना देखील प्रयत्न करावे लागतील. बासष्ट झालेत, 63 करायचे.
आज प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर tenniscricket.in ग्रामीणवर आपला प्रतिसाद दिलाय, त्या सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून आभार। उद्याही अशाच प्रकारचा सपोर्ट करायचा आहे। या स्पर्धा उद्या परवा देखील असेल। उद्या 40+ ओपन पाहायला मिळणार आहे आणि परवा 40+ तालुका या दोन विविध गटांमध्ये देखील आपल्याला स्पर्धा पाहायला मिळणार आहे। आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर उद्यापासून बांद्र्याला स्पर्धा आहे, उद्यापासून डोंबिवलीला स्पर्धा आहे, पुढला शनिवार रविवार जर पाहिलं तर घाटकोपर भटवाडीमध्ये आपल्या सगळ्यांना मी आताच या ठिकाणी आमंत्रण देतोय लिजेंड ट्रॉफीसाठी। येणाऱ्या कालावधीमध्ये पुण्याला 1 लाखाच्या 3 टुर्नामेंट आहेत, डोंगरी या ठिकाणी 2 मोठ्या टुर्नामेंट असणार आहेत, बोरोली या ठिकाणी 2 मोठ्या स्पर्धा 1-1 लाखाच्या आपल्या भेटीला येणार आहेत। त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये नवी मुंबई देखील भूषण पाटील यांची आणखी एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते। घाटकोपर पंतनगरमध्ये देखील एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येणाऱ्या कालावधीमध्ये येणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट आणि देहू-रोडला गणपती झाल्यानंतर देखील एक मोठी स्पर्धा येणार आहे आणि तोपर्यंत लगेच दिल्ली धमाका बिग बॅश देखील आपल्या भेटीला येणार आहे। त्यामुळे खूप सारे क्रिकेट येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायचं आहे। यस दुसऱ्या डावाला सुरुवात होईल। पावसाळी क्रिकेटचा राजा बॅटिंगसाठी रोहित भालेराव म्हणजेच किडनी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विवेक शेलार। पहिला बॉलवर स्ट्रोक खेळलाय, फाईन लेगच्या दिशेने गेलाय, एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय सुहास आणि रोहित पहिल्याच बॉलवर रनआउटच्या स्वरूपामध्ये रोहित भालेराव नाराज असतील, थोडीशी घाई गेली कारण एवढी मोठी धावसंख्या नव्हती, परंतु बहरात असणाऱ्या बॅटरची रनआउटच्या स्वरूपात विकेट येणं चांगली गोष्ट नाहीये आणि टीमचा जो मेन बॅटर होता तो पहिल्या बॉलवर रनआउट झालाय। अयूब शेख जात आहेत। यावर्षी जर पाहिलं तर मान्सून ब्लास्ट मध्ये अयूब बरसले आणि आज पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी अयूब करतील, कारण आज 5 ओव्हरमध्ये 100 धावा झाल्या। अयूब पोचलेत मैदानाच्या आतमध्ये। 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे ती 63 धावांचा पाठलाग करायचा आहे। सुहास काय जबरदस्त खेळले होते भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये, तसंच काही इकडे करावं लागेल। वडवली बी साठी ती कामगिरी केली होती आणि चला थोडीशी घाई करायची आहे। यावेळेला देखील एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता। मी आभारी असू करण धुळे आमचे मित्र यांचे की यावर्षी देखील या स्पर्धेचा एक दिवस घटक बनण्याची संधी मिळाली आणि पावसाळी क्रिकेट म्हटलं तर मोठ्या प्रमाणावर स्पर्धा असतात। टेनिस क्रिकेटच्या ग्रामीण क्रिकेटच्या देखील खूप साऱ्या स्पर्धा इकडे आपल्याला पाहायला मिळत असतात आणि
ही देखील स्पर्धा चर्चेत राहिली. सुहास पवार मात्र आता इन ॲक्शन मध्ये येताना पाहायला मिळत आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत चांगले, परंतु विवेकने देखील चांगली कामगिरी केली आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली, तिसऱ्या पंचांची मदत मागण्यात आलेली आहे. व्हाईट बॉल आहे की नाही याकरता क्षेत्ररक्षण. यस, सर व्हाईट साठीच आहे ना फक्त. ऑनफिल्ड डिसिजन जो आहे तोच कायम राहील. यस, व्हाईट बॉल. याही वेळेला मात्र बिग हिट करताना पाहायला मिळाले सुहास. यस, मोठा स्ट्रोक आलाय आणि अशाच प्रकारच्या स्ट्रोकची आवश्यकता आहे. बॅटच्या पट्ट्यात बॉल आला नाही, पुल करायचा होता. यावेळेला थोडीशी गती कमी राहिली, त्याचा फायदा इकडे झाला बॉलरला आणि एका धावेने मात्र धावसंख्या पुढे जाते. 10 वर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 4 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 63 धावा करायच्यात या मॅचला जिंकण्यासाठी. आपण आहोत बदलापूरच्या खरवईच्या या अतिशय सुंदर अशा क्रीडांगणामध्ये. आज व्यावसायिक गटातून जर पाहिलं तर सिल्वर स्टारने सेमी गाठली आणि सध्या सुरू आहे सेमीफायनलची मॅच. 2 गाव एक गटातून पात्र झालेल्या टीम बरोबर. अयुबने फिरवली बॅट, बॉल गेला स्क्वेअर लेगला, तोपर्यंत एक धाव घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु पहिली विकेट रनआउटची आली म्हणून सुहास थोडे थांबले आणि एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 11. विवेक 19 बॉल मध्ये 52 धावांची आवश्यकता अजूनही आहे, म्हणजे ही मॅच ऑन आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सिल्वर स्टारला विकेट घ्याव्या लागतील आणि खडेगोळवली आषाढे या संघाला जर पाहिलं तर इकडे धावा कराव्या लागतील. एक संधी मिळाली आहे मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करण्याची. सेमी फायनल मध्ये जी टीम जिंकेल अंतिम फेरी गाठणार आहे. रविवारी संध्याकाळच्या सत्रात ती अंतिम फेरी खेळवली जाईल. यावेळेला मात्र चांगला बॉल, पुल्लर लेनचा चेंडू होता. डबल माइंड झाले हा स्ट्रोक खेळताना सुहास आणि नंतर ड्रिल करून दाखवतात मी समोर का नाही मारला. आणि धावसंख्या जर पाहिली तर पहिली ओव्हर संपल्यानंतर 11 झाली आहे. अजूनही जर पाहिलं तर 3 ओव्हर बाकी आहेत, 18 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता. यास प्रयत्न मात्र अजूनही होतील. गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात आर्यन.
यावेळेला वेगातील बॉल जरूर या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु एक धाव त्या ठिकाणी नाही रोखू शकले. लेग बायच्या स्वरूपातील एक धाव तिकडे मिळेल. अजूनही 51 धावांची आवश्यकता. 17 बॉल 51. मोठमोठ्या स्ट्रोकची आवश्यकता आहे इकडे, परंतु ही मैदान पाहता या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. जो संघ ही मॅच जिंकेल लखपती होण्याच्या दिशेने वाटचाल होईल. सुहाससाठी शरीर भेदी मारा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. आर्यन अतिशय चपळतेने तिकडे पोहोचले बॉलच्या दिशेने. पहा कव्हर्स देखील तेवढे चांगल्या पद्धतीने आलेत. लेग बायच्या स्वरूपातील आणखीन एक धाव तिकडे येईल. मॅच मध्ये येण्यासाठी जर पाहिलं तर काही मोठे फटके आवश्यक आहेत आणि त्याच वेळेला मॅच मध्ये एक वेगळी ऊर्जा येईल, परंतु आर्यनला खेळणं तेवढंही सोपं नाहीये. आर्यनला रीड करणं तेवढंही सोपं नाहीये, जे आर्यनने स्वतःला सिद्ध केलंय गेल्या वर्षभरामध्ये. 13 रन झालेले आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता. 16 बॉल 50 अशक्य नाहीये. त्यासाठी मोठमोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. अय्यूब यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा बॉल पहा शरीराचा वेध घेतोय. एक रन तर तिकडे घेतली गेली. अजूनही जर पाहिलं तर 15. इकडे जर पाहिलं तर सुहासच्या बॅटमधून आलेला हा षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा जाण होताना पाहायला मिळतोय आणि धावसंख्या 19 वर जाते. कोणत्याही 20 वर जाते. कोणत्याही परिस्थितीत ही मॅच जिंकायची आहे आणि अंतिम फेरी गाठायची हा इरादा खडेगोळवली आषाढे या संघाने देखील केलाय आणि दुसऱ्या बाजूला सिल्वर स्टार भिवंडीने सुद्धा केलाय. परंतु सुहासकडे असणार अनुभव, तोच अनुभव इकडे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत आर्यन भोईर, ते देखील 2 हात करण्यासाठी सिद्ध झालेले आहेत या मॅच मध्ये. यावेळेला फटका फाईन लेगच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेला आहे आणि तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा तर तिकडे पूर्ण केल्या गेल्या आहेत. पाहूया आणि चार धावा आणि 4 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचेल ती 24 धावांवर. 63चा पाठलाग करायचा आहे. सुहास पवार एक असे खेळाडू आहेत शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यायची, फाईट करायची, हे सातत्याने त्यांना आपण पाहिलंय. तर आर्यनकडे क्षमता आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल तडम्यांच्या क्षेत्रात मात्र खेळत आहेत. 1 रन तिकडे मिळेल. बघता बघता या ठिकाणी आपण पाहू शकता 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 25 आणि अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 38 धावांची आवश्यकता आहे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. पाहूया शेवटच्या मॅच मध्ये काय होणार आजच्या दिवसातील. दोन ओव्हरचा खेळ झालाय. धावसंख्या जर पाहिली तर 25, 12 बॉलमध्ये 38. पाहूया कुणाला बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जात आहे. कृष्णा त्रिपाठी यांनाच मात्र आमंत्रित केलं जात आहे. डावखुरी हाताचे गोलंदाज या हंगामात चांगलं प्रभावित केलं याही गोलंदाजाने. 12 बॉलमध्ये 38 पाहिजेत. पाहूया समोर जर पाहिलं तर सुहास आहेत आणि सुहास यांच्या जोडीला अय्यूब आहे. 2 असे बॅटर ज्यांनी आपल्या नावाची चर्चा करायला लावली अख्ख्या टेनिस क्रिकेट जगताला आणि तेच 2 मात्र या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळत आहेत आपल्याला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 12 मध्ये 38.
कृष्णा त्रिपाठी डावखुऱ्या हाताचा फिरकीपटू. समोर जर पाहिलं तर सुहास पवार, कल्याणचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू ज्याच्या नावाची चर्चा असते विविध प्रीमियर लीग मध्ये देखील. तेच सुहास पवार. नॉन स्ट्राईकला अय्यूब. हा बॉल टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर काहीसा खाली राहतोय आणि हीच खासियत आहे या गोलंदाजाची. समीकरण मात्र बदलतंय. 11 मध्ये 38. मॅच संपलेली नाहीये. एका बाजूला सुहास तर बॅट फिरवणार आहे आणि दुसऱ्या बाजूला कृष्णा आहे. हा मात्र बॉल फिरवणार आहे. एका बाजूला बॉल फिरवणार, एका बाजूला बॅट फिरवणार, परंतु सामना कोण फिरवणार तेही या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. कमी गतीचा बॉल त्याच्यावर नक्कीच इकडे बॅट तर फिरवली, परंतु फिरलेला बॉल त्याच्यावर मात्र या ठिकाणी बॅट फिरवली खरी, परंतु हा चेंडू जाईल क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये. कृष्णा या टीमसाठी देखील की फॅक्टर ठरतायत. येते महत्वाची विकेट. सुहास पवार आउट. 10 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता अजूनही आहे. लक्ष्यापासून थोडीशी दूर चालली आहे टीम. कडे गोळवली आशाळे, परंतु मॅच नाही संपली आहे. आशेचं केरन शेवटच्या क्षणापर्यंत जागृत असतं. जसं आपण काल परवाच इंडियाच्या मॅचमध्ये पाहिलं, वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये पाहिलं, पाठी 50 षटकांच्या वर्ल्ड कपमध्ये ज्यावेळेला मॅक्सवेल खेळले त्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं. अशा खूप साऱ्या मॅचेस आठवत आहेत आपल्याला. अगदी अंबरनाथच्या नाईट टुर्नामेंटमध्ये देखील आपण पाहिलं. यावेळेला बेगवान बॉल त्याला जर पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न होता आणि तिकडे जर पाहिलं तर एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. अजूनही जर पाहिलं तर 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 37 धावांची आवश्यकता अय्यूबला प्रयत्न करावे लागतील. बॅट फिरवावी लागणार आहे. या टीममध्ये ॲज अ आयकॉन म्हणून मला का घेतलं, कारण अय्यूब यांना देखील बऱ्याचशा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकात आयकॉन म्हणून मागणी मोठ्या प्रमाणावर असते. तेच बॅटिंग करतायत. युवा कृष्णा स्वतःला सिद्ध करण्यासाठी गोलंदाजी करतायत. ओला बॉल फिरवण्याचं कसब आहे त्यांच्याकडे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील कृष्णा त्रिपाठी. यावेळेला बॅट फिरवली, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे मात्र विवेक शेलार पोहोचतायत. कृष्णाच्या खात्यात आणखीन एक विकेट जाते. या मॅच मध्ये फरदीन काझीने बॅटिंग तर जबरदस्त केली, परंतु बॉलिंग मध्ये कृष्णाही स्वतःला सिद्ध करतायत. एक धाव मात्र इकडे आलेली आहे. पाहूया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम राहुल. अय्यूबलाही माघारी परतावं लागतंय. थोडासा दबाव वाढत चाललाय, कारण जी धाव गती पाहिजे होती त्या गतीने धावा नाही आलेल्या आहेत, परंतु प्रयत्न करावे लागतील. यावेळेला स्ट्रोक पॉइंटच्या दिशेने खेळला जातोय. एक धाव तिकडे मिळेल. बॉल अडवण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी केला, तोपर्यंत दुसरी धाव मिळेल आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. बघता बघता तिसरं षटक देखील या ठिकाणी संपलेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे 29. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 6 चेंडू बाकी आहेत. 34 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. त्या सगळ्या प्रेक्षकांनी या मॅचला पाहिलं tenniscricket.in ग्रामीणवर, त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. आज जवळपास 1,80,000पेक्षा जास्त प्रेक्षकांनी आज या मॅचला पाहिलं. दर्जेदार खेळाडू आले होते,
त्यांना सगळ्यांना या ठिकाणी पाहिलं. 34 धावांची आवश्यकता, 6 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि शेवटचं षटक घेऊन बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येते अर्जुन बांगर. एखादा खेळाडू जर एखाद्या टीममध्ये आला तर सुरुवातीला तर त्याचा संघर्ष असतो त्या टीममध्ये जागा बनवण्यासाठी. मग तुम्हाला जे काही मिळेल बॅटिंग बॉलिंग फील्डिंग त्याच्यामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि त्यावेळेला कुठेतरी तुमची एक जागा बनते त्या टीममध्ये. आणि अर्जुन आपल्या बॉलिंगच्या जोरावर टीममध्ये जागा बनवण्याचा प्रयत्न करतायत. जसं आज एक अर्जुन वसिटाने देखील स्वतःला सिद्ध केलंय. लोवर फुल टॉस त्याला खेळल्या मिड विकेटला. तिकडे एक धाव मिळणार आहे. औपचारिकतेच्या दिशेने आता निघालेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. बरोबर सव्वा एक महिन्यापूर्वी याच ठिकाणी जोवेलीकर करंडक सिल्वर स्टार संघाने जिंकला. आज त्याच मैदानात पुन्हा एकदा अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. चौथी मोठी स्पर्धा आहे ज्यामध्ये अंतिम फेरीमध्ये टीम दाखल होताना पाहायला मिळेल 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त पारितोषिकाची. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आम्ही खडेगोळवली आणि आषाढे या टीमचं देखील कौतुक करू, कारण ज्या गटातून ते पुढे आलेले आहेत त्यामुळे त्यांचाही उल्लेख करणं गरजेचं आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि आयोजकांचंही आम्ही कौतुक करू की त्यांनी देखील चांगली स्पर्धा आणि विशेष म्हणजे वेगळा फॉर्मॅट आला लीग पद्धतीच्या मॅचेस रबर बॉलमध्ये याचाही विचार केला गेला. यावेळेला फुल टॉस, या चुकीला मैदानाच्या बाहेरच जावं लागेल आणि या षटकारानेची धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळते ती आता अगदी 39 धावा. 3 बॉलमध्ये 24 म्हणजे केवळ औपचारिकता बाकी आहे. परंतु क्रिकेट हा चमत्काराचा खेळ आहे. यावेळेलाही फटका फसलाय, बॉल हवेत आहे. तिकडे अर्जुन शेवटच्या क्षणापर्यंत अर्जुनची नजर बॉलवर होती आणि एकंदरीत 7वी फायनल या हंगामातील गाठली जाते सिल्वर स्टार टीम कडून. आणि औपचारिकतेची मॅच बदलापूरचं हे खरवईचं क्रीडांगण आजही प्रेक्षकांनी देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. दर्जेदार खेळाडू त्यांना पाहायला मिळाले, चांगला खेळ पाहायला मिळाला, षटकार चौकार पाहायला मिळाले, मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग पाहायला मिळाला. आजच्या शेवटच्या मॅचचा अपवाद वगळता सगळ्याच मॅचमध्ये धावसंख्येचा पाठलाग होताना पाहायला मिळाला. नोबल पंच तिकडे घोषित करतायत आणि धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 40 धावा धावफलकावर, म्हणजे तब्बल 23 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल बाकी आहेत आणि इकडे अर्जुनने एक वेगवान चेंडू टाकलाय. अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल मात्र सिल्वर स्टार भिवंडी टीमची इकडे होताना पाहायला मिळते. पहिल्या 6ही मॅचमध्ये धावसंख्येचा पाठलाग झाला, परंतु या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी करत असताना अंतिम फेरीमध्ये सिल्वर स्टार भिवंडी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नगरसेवक चषकाची खुल्या गटातून अंतिम फेरी मात्र या ठिकाणी गाठली गेलेली आहे सिल्वर स्टार भिवंडी. अभिनंदन पवनकिरे संघनायक, सगळेच टीम मात्र चांगली खेळ पाहायला मिळाला. अर्जुन वसिटा, अर्जुन बांगर, त्याचबरोबर जर पाहिलं तर विवेक शेलार, आर्यन बोईर, फरदीन काझी या सगळ्यांचा एक चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावर टीमने अंतिम फेरी गाठली आहे. अभिनंदन. तारीफ सय्यद आपलं देखील खडेगोळवली आणि आषाढे आपलं देखील अभिनंदन. आपण देखील आपल्या गटातून इथपर्यंत दाखल झालात. आजच्या आणि या मॅचचा नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय फरदीन काझी. हरदीन फरदीन मैन ऑफ द मैच का पुरस्कार घ्यायला या. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस